गोरेगाव मुंबईतलं एक गजबजलेलं उपनगर। सोमवारी रात्री कॉम्प्लेक्सच्या 7व्या मजल्यावरून काही तरुणींचा आवाज आला, ओरडण्याचा आवाज। आवाज बारीकच होता। इमारतीतल्या काही लोकांना थरकाप बसला। तो कोणाचा होता आणि का होत होता? नेमकं काय चाललंय वरती? कोणी समजून घ्यायच्या आत पोलीस अचानकच दाखल झाले। गुन्हे शाखेच्या युनिट 12ला आधीच माहिती मिळाली होती, इथे 7व्या मजल्यावर काहीतरी बेकायदा सुरू आहे आणि म्हणून रात्री उशिरा छापा टाकण्यात आला। दरवाजा उघडताच समोर आलं अंधारात उजळणारे संगणकांचे स्क्रीन, काही तरुण तरुणी फोनवर बोलताना, काही घाबरलेले, काही मात्र थंडपणे शांत चेहरा करून बसलेले। पण त्या खोलीत अजूनही तोच आवाज। कुणीतरी आतून ओरडत होतं का, की ती फक्त भीतीची प्रतिध्वनी होती? थोडं थांबा। जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हळूहळू एक मोठं फसवणुकीचं जाळं उघड झालं। इथे अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक केली जात होती। ती कशी तर अशी, गीक स्क्वॉड आणि मॅकीफी अँटीव्हायरस नूतनीकरण नावाने बनावट ईमेल्स पाठवले जात। त्या ईमेलमध्ये टोल फ्री नंबर दिला जायचा। पीडितांनी फोन केला की त्यांच्या संगणकावर आयबेम म्हणजेच EYEBEM सॉफ्टवेअर टाकून रिमोट ॲक्सेस घेतला जायचा आणि नंतर लोकांना जबरदस्तीने गिफ्ट कार्ड खरेदी करायला भाग पाडलं जायचं। ते गिफ्ट कार्ड नंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित होऊन गायब व्हायचं। पोलिसांनी छाप्यात जप्त केलं 15 संगणक, 10 लॅपटॉप, 20 मोबाईल आणि इतर उपकरणं। सायबर तज्ज्ञांनी तपासल्यावर हे सगळं बनावट असल्याचं उघड झालं। या कारवाईत 13 जण अटकेत, 2 मालक, 1 व्यवस्थापक आणि 10 टेलिकॉलर एजंट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दूरसंचार कायदा 2023च्या कलमांखाली केस चालू आहे। सध्या सगळे आरोपी पोलीस कोठडीत आहेत। पण इतकं सगळं उघड झाल्यावरही एक प्रश्न अजूनही हवेत लटकलेला आहे। त्या रात्री जेव्हा पोलिसांनी दार उघडलं तेव्हा त्या खोलीतला ओरडण्याचा आवाज नेमका कोणाचा होता? तो आवाज भीतीचा होता का, मदतीसाठी केलेला आक्रोश, की कदाचित सत्य बाहेर येऊ नये म्हणून केलेला आटोकाट प्रयत्न? आजही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आणि म्हणूनच ही घटना केवळ फसवणुकीपुरती मर्यादित राहत नाही, तर तिच्या सावल्यांमध्ये लपलेलं भय अजूनही जास्त भयानक वाटतं। गोरेगावच्या त्या रात्रीत उमटलेला आवाज आजही अनुत्तरित आहे आणि कदाचित कधीच स्पष्ट होणार नाही।